मंडळी, हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी दोन व्यक्तींच्या कुंडली ज्योतिषाला दाखवल्या जातात. जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्र इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळत असेल तर लग्न केले जाते. पण बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी वधू-वरांच्या राशीचे गुण कसे आहेत हे सुद्धा पाहायला पाहिजे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास ही तुमच्या स्वभावातले गुण दोष दाखवत असते. मग अशा वेळी जर दोन विरुद्ध स्वभावाच्या राशीच्या व्यक्तीचे लग्न झाले तर काय होईल, हेच आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, तुमच्यापैकी 70% लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती. आणि हो, तुमची आणि तुमच्या जोडीदाराची रास काय आहे आणि याबाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला आता वळूया अशा राशीच्या जोड्याकडे ज्यांची लग्न झाली तर त्यांच्यात वादविवाद होऊ शकतात. यामध्ये सगळ्यात पहिली जोडी आहे कर्क आणि सिंह राशीची. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेळ नाही. कर्क राशीचे लोक हे त्यांच्या जोडीदाराशी जोडलेले असतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात. तर सिंह राशीच्या व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या असतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर खरे उतरत नाही. त्यामुळे दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. दुसरी जोडी आहे कुंभ आणि मकर रास. कुंभ आणि मकर दोघांनाही नात्यांबद्दल चांगली समज आहे, परंतु त्यांच्या विपरीत स्वभावामुळे बऱ्याचदा त्यांचे एकमेकांशी पटत नाही. मकर राशीचे लोक खूप भावनिक असतात आणि कुंभ राशीचे लोक मात्र प्रत्येक निर्णय व्यावहारिकपणे घेतात. हा फरक त्यांच्या दरम्यान संघर्षाचे कारण बनू शकतो. तिसरी जोडी आहे वृषभ आणि तुळ. या दोन्ही राशीचे लोक अतिशय बुद्धिमान आणि स्वच्छ हृदयाचे असतात. सुरुवातीच्या काळात यांच्यात खूप चांगलं पटतं, परंतु दोघांचाही आग्रही स्वभाव यामुळे हळूहळू ते एकमेकांना आपला मुद्दा पटवण्यासाठी आग्रह करू लागतात आणि यामुळे त्यांच्यात अहंकाराची समस्या उद्भवते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की एकदा का नात्यात अहंकार आला की ते नातं कमकुवत होण्याची शक्यता असते. मंडळी, पुढची जोडी आहे कर्क आणि धनु राशीची. कर्क आणि धनु राशीचे व्यक्ती जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाही, कारण धनु राशीच्या लोकांना वेळेसोबत आणि वेळेनुसार प्रगती करणं चांगलं माहीत असतं. तर कर्क राशीच्या व्यक्तींवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगायला आवडतं. त्यामुळे या जोडीच्या जीवनात अनेकदा भांडण आणि तणावाची परिस्थिती निर्माण होते. यानंतरची जोडी आहे मिथुन आणि कन्या. कन्या आणि मिथुन राशीची स्थिती कुंभ आणि मकर यांच्यासारखीच आहे. कन्या राशीच्या व्यक्ती खूप व्यावहारिक असतात आणि मिथुन राशीच्या व्यक्ती खूप भावनिक असतात. त्यामुळे दोघांची मतं एकमेकांशी जुळत नाही आणि त्यांच्यात मतभेद उद्भवतात. खूप त्रास झाल्यानंतर जर कधी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर कन्या रास सहजपणे पुढे जाते. पण मिथुन राशीच्या लोकांना अशा परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण जाते. तर मंडळी, या होत्या त्या राशीच्या जोड्या ज्यांची लग्न झाली तर घरात वाद होऊ शकतात. त्यामुळे ज्यांची लग्न व्हायची आहेत आणि ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे ते लग्न करण्याआधी जोडीदाराच्या राशींचा विचार करू शकतात. पण आता ज्यांचं लग्न झालं आहे आणि मग लक्षात आलं आहे की अरे, आपल्या राशीचे स्वभाव तर विरुद्ध आहेत, मग काय करायचं? मंडळी, शेवटी बाकी काहीही असलं तरी नवरा बायकोचं नातं टिकवण्यासाठी गरज असते ती एकमेकांवरच्या विश्वासाची आणि प्रेमाची. त्यामुळे तुमच्या नात्यात जर प्रेम आणि विश्वास असेल तर सामंजस्याने तुम्ही कुठल्याही समस्येवर तोडगा काढू शकता आणि तुमच्या नात्याची वीण मजबूत करू शकता. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.